नंबरला शेवट जेव्हा आपण भात खातो तो आपण ऑटोमॅटिकली कमी घेतो। तुम्ही जे एक्स्ट्रा खाताना जेवताना एक्स्ट्रा जेवता ते याच्यापासून वाचवू शकता स्वतःला। म्हणून सांगते तुमची जाडी कमी न होण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आम्ही खूप कमी खातो तरी सुद्धा आमचं वजन वाढतंय का सांगते। नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतीक्षा बेळगावकर। मी जाड माणसाने बारीक कसं व्हायचं अर्थात फिटनेस या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हालाही छान नाजूक बारीक आणि फिट व्हायचं असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती दाबायला विसरू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गृहिणी हाऊसवाईफ यांची जाडी वाढण्याची कारणं काय काय आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय काय आहेत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा, कारण पहिलं आणि खूप महत्त्वाचं हेच आहे। कारण मुलांना स्कूलला पाठवणे, मिस्टर ऑफिसला जातात, मग त्यांचे डबे, त्यांचा नाश्ता, ह्या सगळ्या गोष्टी आल्या। मग तू नाश्ता केव्हा करतेस? अगं करते ग मी, सगळे कपडे, लादी, धुणी, भांडी सगळी कामं आवरून झाल्यानंतर छान 12-12:30ला नाश्ता करते, बरोबर? हेच करता ना तुम्ही? ही तुमचीच नाही, प्रत्येक हाऊसवाईफची सवय आहे। असं उशिरा खाल्ल्याने काय होतं, तुमचं वजन वाढतं। ते कसं तर ऐका, उशिरा खाता त्यावेळेला तुम्हाला कडकडून भूक लागते आणि अशानं तुम्ही जास्त खाता, ओव्हर इटिंग करता आणि मोठं मोठं चावून खाता, म्हणून तुमचं वजन वाढतं। आता तुम्ही म्हणाल प्रतीक्षा काय विचित्र सांगतेस, मोठं मोठं चावून खाऊन कधी वजन वाढतं का? हो, मोठं मोठं चावून खाऊन वजन वाढतं, कारण मोठं मोठं चावून खाल्लेलं ते पोटात जाऊन व्यवस्थित पचन होत नसल्यामुळे फॅटमध्ये डिपॉझिट होतं आणि व्यवस्थित पचन झालेल्या गोष्टी मसल्समध्ये कन्वर्ट होतात। त्यासाठी जर तुम्ही असं उशिरा खाताय तर तुम्ही एकतर ओव्हर इटिंग करणार आणि मोठं मोठं चावून खाणार। त्यासाठी वेळेत खा आणि मगच तुम्ही प्रमाणात खाऊ शकता आणि चांगलं बारीक चावून खाऊ शकता। म्हणून वेळेत खाणं विसरू नका, कितीही कामं असली ठेवा बाजूला। तर तुम्ही तुमचं फिक्स डिपॉझिट केव्हा तोडता? जेव्हा तुमच्याकडे सगळे पैसे संपलेले आहेत, सगळ्या बाजूच्या सेव्हिंग संपलेल्या आहेत आणि आता काहीच ऑप्शन नाहीये। तर बॉडी सुद्धा तेच करते। जेव्हा तुम्ही उपाशी राहून खाता किंवा जास्त उशीर करून खाता तेव्हा ते खाल्लेलं सगळं बॉडी फॅटमध्ये डिपॉझिट करते, कारण बॉडीला माहिती असतं नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही उपाशी राहता त्यावेळेला त्या फॅटचा उपयोग ती बॉडी एनर्जीमध्ये करते। म्हणून सांगते तुमची जाडी कमी न होण्याचं सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे उपाशी राहणे किंवा उशिरा खाणे। म्हणून वेळेत खाल तर प्रमाणात खाल आणि चांगलं छान चावून खाल। कारण दुसरं, मुलांनी ताटात अर्धवट सोडलं, काय करू, टाकू, छे 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 बाळा आण दे मी खाते। एक तर तुम्ही ओव्हर इटिंग केलाय लेट खाऊन, त्यात मुलांचं उरलेलं खायचं। काहीही म्हणा, तुमची जाडी वाढण्याची हीच मेन कारणं आहेत। एकतर 11-12 वाजता लेट ब्रेकफास्ट, त्यात लगेचच लंच, मग रात्री डायरेक्ट 10-11 वाजता तुमचा डिनर, त्यात मध्येच तुम्ही 4ला चहा घेता, त्याच्यासोबत मग अनहेल्दी स्नॅकिंग करता, चकली, चिवडा, लाडू, बिस्किट असल्यासारखा जो कचरा खाता ना तो पहिला कमी करा, त्याशिवाय तुमच्या बॉडीत फरक पडणार नाही। पॉइंट नंबर 3, आपल्या भारतीय स्त्रियांची मेंटॅलिटी। आता झालं, आता कोण बघणार आहे? मला नेमकं हेच कळत नाही की आता काय झालं। तुमचा संसार आहे, तुम्हाला मुलं बाळ आहे, मान्य आहे, म्हणून तुम्ही स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करावं की तुम्ही ओव्हरवेट व्हावं? स्वतः फॅट लॉस करणं ही शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे, लक्षात ठेवा। आणि लग्नानंतर एखादी स्त्री सुंदर दिसू शकत नाही का? मुळात स्त्रीनं सुंदर दिसणं हीच किती सुंदर कल्पना आहे। हे सगळं ठरतं तुमच्या प्रायोरिटीजवरती, तुम्ही कशाला प्राधान्य देताय। त्यामुळे स्वतःत बदल घडवण्याचा प्रयत्न करा। आता आपण जाणून घेऊया याच्यावरती काय उपाय आहेत। तर उपाय नंबर 1, जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही ही गोष्ट पिल्याने तुम्ही ऑटोमॅटिकली कॅलरीज कमी खाल, तर मग विचार कसला करताय? जेवणा अगोदर अर्धा तास पाणी प्या। असं केल्याने तुम्ही 75 ते 100 कॅलरीज कमी खाता। पाणी हे एक ॲपेटाईट सफिशियंट आहे। हे रिकाम्या पोटी पिल्याने तुम्हाला तुमचं पोट थोडं फील झाल्यासारखं वाटेल आणि तुमच्या माइंडला फुलनेसचा सिग्नल जाईल आणि अशानं तुम्ही जे एक्स्ट्रा खाताना जेवताना एक्स्ट्रा जेवता ते याच्यापासून वाचवू शकता स्वतःला। आणि ही सवय खूप डिफिकल्ट सुद्धा नाही। ज्या वेळेला तुम्ही जेवायला बसता आणि तुम्हाला आठवण नसते की अगोदर पाणी प्यायचं आहे, तेव्हा जेव्हा बसता ना तेव्हाच पाणी प्या आणि त्याच्यानंतर 20 मिनिटांनी जेवायला घ्या। असं केल्याने तुम्हाला सवय लागून जाते आणि एकदा का सवय लागली की तुम्ही अगोदरच पाणी प्यायला घेता आणि मग तुमचं काम सोपं होऊन जातं आणि ही सवय लागून जाते आणि तुम्ही एक्स्ट्रा खाण्यापासून वाचवता स्वतःला। उपाय दुसरा, तुम्ही घरी असा, बाहेर असा, पार्टीत असा, पाहुण्यांच्या घरी जा आणि कुठेही जा, ज्यावेळेला तुम्ही जेवण करायला घेता सगळ्यात पहिला ताटात सॅलेड घ्यायचं आणि सॅलेड सगळं खाऊन संपवायचं। त्याच्यानंतर तुम्ही दही किंवा रायता जो असतो तो खायला घ्यायचा आणि त्याच्यानंतर जी भाजी असते ती किंवा डाळ ती खायची आणि शेवट तुम्ही भात खायचा। असं केल्याने काय होतं, एक तर पहिला आपण सॅलड खातो, त्याच्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात। 2 नंबरला दही खातो, त्याच्यात प्रोटीन असतं।
3 नंबरला भाजी खातो त्याच्यात सुद्धा प्रोटीन असतं आणि 4 नंबरला शेवट जेव्हा आपण भात खातो तो आपण ऑटोमॅटिकली कमी घेतो. याचाच अर्थ आपलं फॅट लॉस होणारच आहे ना ताई. आणि तरी सुद्धा ताटात जे काय काय मी आता सांगितलं ते सगळं डोक्याच्या वेळेला असेल तरी सुद्धा मी त्याची एक लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मी डाएट नाही पण काही टिप्स दिलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये, तो जाऊन बघितला ना तुम्हाला सगळं चित्र क्लिअर होईल की आपण फॅट लॉससाठी काय काय खाल्लं पाहिजे. उपाय तिसरा, माय क्रेविंग्स. जेव्हा केव्हा तुम्हाला काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं तेव्हा काय करायचं, व्हॉट्सअपला ना स्वतःलाच मीलाच मेसेज करायचं की मला हे खावंसं वाटतंय ते खावंसं वाटतंय, सगळी यादी बनवायची आणि 15 दिवसातून एक दिवस ठरवायचा ज्या दिवशी तुम्हाला छान चमचमीत खायचं असतं, म्हणजेच तुमचा तो चीट डे. त्या दिवशी तुम्ही त्या लिस्टमधला एक पदार्थ खाऊ शकता. अरे आपण एवढी सगळी डाएटची पत व्यवस्थित पाळतोय तर आपण ठरवूच शकतो ना एक दिन तो बनता आहे ना. पण ज्या दिवशी तुमचा चीट डे असतो त्या दिवशी जर तुमचं लंच काहीतरी चमचमीत खाण्यात गेलंय तर लक्षात असू द्या तुमचं डिनर सुद्धा हेल्दी असलं पाहिजे. तर त्या दिवशी संपूर्ण दिवस मी अनहेल्दी खाणार आहे असं होऊ शकत नाही, समजलं. जर तुम्ही डिनरला काही चमचमीत खाताय तर तुमचा लंच हेल्दी असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात असू द्या. उपाय चौथा, इंस्टाग्राम आणि फेसबुक. अरे वजन कमी करायचं आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुकचं काय मध्येच सांगते. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जेव्हा तुमची मैत्रीण किंवा मित्र एखादा पोस्ट करतो, फिरायला गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला पण फील होतं ना की आपण पण फिरायला जाऊया ना, किंवा एखाद्या मैत्रिणीनं छान असा म्हणजे मूवीला गेलेला वगैरे फोटो पोस्ट केला तर तुम्हाला पण फील होतं ऑफकोर्स की आपण पण जावं कुठेतरी बाहेर. तसंच आपल्याला करायचं आहे. आपल्याला इंस्टाग्रामवर काही अशा लोकांना फॉलो करायचं आहे जे फिटनेस रिलेटेड पोस्ट करतात, जे फिटनेस रिलेटेड पोस्ट करतातच त्याचबरोबर हेल्दी फूडचे पण पोस्ट करतात आणि ते बघून तुम्हाला सेम फील होणार आहे की आपण पण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, आपण पण हेल्दी फूड खाल्लं पाहिजे आणि तुम्हाला चांगली आयडिया येईल की आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नको आणि तुम्हाला ते रिमाइंड देत राहील सारखं सारखं की आपल्याला आता हे करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण होऊ शकेल कारण तुमच्या डोळ्यासमोर त्याच गोष्टी आहेत की तुम्ही फिटनेस रिलेटेडमध्ये कोण म्हणजे इंस्टाग्रामवर आहेत त्यांना फॉलो करू शकता आणि मलाही फॉलो करायला प्लीज विसरू नका. उपाय पाचवा, संध्याकाळी झोपण्यापूर्वी काही तास अगोदर तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे 1 ग्लास आणि सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे कोमट करून. ओके, तर हे केल्याने सुद्धा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि तरी सुद्धा तुम्हाला छान डिटेलमध्ये जाऊन वेगळ्या पद्धतीने वजन कमी करायचं असेल किंवा खूपच इंटरेस्ट आहे, आता मला आवड निर्माण झालेली आहे, मी स्वतःच बदल घडवणार असं काही वाटत असेल तर त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. तुम्ही केव्हाही बघू शकता आणि तुम्हाला स्वतःत बदल घडवायचा आहे, लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळलं पाहिजे.